रीना देवी आणि श्याम ठाकूर यांचं लग्न साधारण 10 वर्षापूर्वी झालं होतं. दोघांचं आयुष्य सुरुवातीला अगदी व्यवस्थित चाललं होतं. श्याम शेतमजुरी आणि किरकोळ व्यवसाय करत होता, तर रीना घर आणि मुलांची काळजी घेत होती. गावात दोघेही साधेपणाचं आयुष्य जगत होते. या दाम्पत्याला आता 2 मुले झाली होती. 9 वर्षाचा शुभम आणि 6 वर्षाची चांदणी. लहानशा घरात हसणं, खेळणं आणि एकत्र जेवण एवढी त्यांची दुनिया होती. परंतु गेल्या 2-4 वर्षात श्यामच्या वागण्यात बदल दिसू लागला होता. तो रागीट झाला, चिडचिड करू लागला आणि घरात सतत वाद घडू लागले. तो नेहमीच बायको रीनाला शिव्या देत होता. काही वेळा मारहाण देखील करत होता. आपला नवरा असा का वागतो याचे कोडे तिला काही सुटत नव्हते. नाही म्हणता अलीकडे घरातील वातावरणात जरा जास्तच बदल झाला होता. कारण तिच्या सासऱ्यांनी म्हणजे श्यामच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. खरे तर तिच्या सासऱ्याचे वय 60 वर्षे होते. बायकोचे निधन झाल्याने तो एकटा पडला होता. मुलगा श्याम आणि सून रीना त्याची काळजी घेत होते, पण तरीही त्याने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांनी सुरुवातीला त्याला विरोध केला, पण तो लग्नावर ठाम राहिला. त्याच्या पुढे कोणाचे काही चालले नाही. अखेर त्याने लग्न केले आणि घरात एक तज्ञताठ 35 वर्षाची बाई आली. ती तिशीच्या श्यामची सावत्र आई आणि रीनाची सासूबाई झाली होती. सुरुवातीला श्याम सावत्र आईवर चिडून होता. त्या रागात तो घरात धुसफूस करत होता, पण हल्ली त्याचे वागणे बदलले होते. तो सावत्र आईसोबत चांगले वागू लागला होता, पण बायको रीनाशी मात्र भांडतच होता. हे तिच्या लक्षात आले. तिने पाळत ठेवली. श्याम अजून तिशीचा होता, तर त्याची सावत्र आई 35शी होती. बाप साठी पार गेला होता. ती नांदायला आली होती, पण नंतर मात्र तिची नजर सावत्र मुलगा श्यामवर खिळून राहू लागली. तोच तर घरचा करता होता. त्याच्याशी जमवून घेतले पाहिजे हे तिच्या लक्षात आल्याने ती त्याच्याशी आपुलकीने वागू लागली. शेतात तो काम करत असायचा, तेव्हा ती हमखास त्याला गाठायची आणि बोलण्याचा प्रयत्न करायची. हळूहळू त्याची नजरही बदलत गेली. त्याची नजर तिच्या मांसल शरीरावरून फिरू लागली. दोघांची नजरानजर होऊ लागली. बोलणे वाढू लागले. शेतातील घरात ते दोघेच असायचे, तेव्हा ते मस्करी सुरू करायचे. ती त्याला बाजारातून साहित्य आणायला, घरातील आणि शेतातील कामे करायला सांगत होती. एकदा तो तिला म्हणाला, सगळं मला का सांगते? तुझ्या नवऱ्याला पण सांग की. त्यांना कसं जमेल या वयात? तुला सगळं करायला लागणार ना. काही जमत नाही तर मग लग्न कशाला केलं? तो रागातच म्हणाला. तशी ती म्हणाली, त्याला काही जमत नाही हे तो मान्य करत नाही, पण मी सांगते ना, त्याचा काही उपयोग नाही. आता जे काही करायचंय ते तुला करायला लागणार. मी काय करायचं? तो अजून रागात होता. ती गालात हसत म्हणाली, सगळं. तसा तो तिच्याकडे रोखू बघू लागला. ती म्हणाली, मी तुझी सख्खी आई नाही, सावत्र आहे. तुझा बाप म्हातारा आहे. मला तुझ्याशिवाय कोणाचा आधार नाही. सांग मी काय करू? तिच्या मनाचा त्याला अंदाज आला होता, तसे त्याने धाडस दाखवले. आई, मी तुला सगळे सुख देईन, पण तू मला दूर करणार नाही ना? असे म्हणत तो तिच्या जवळ गेला. तुला सोडून मी कुठेही जाणार नाही असे वचन देत ती जवळ सरकली. त्याने तिला मिठीत घेतले. लाजलज्जा, नातेसंबंध, नीतिनियम सगळे गुंडाळून दोघेही नागडे झाले. माणुसकीला काळीमा फासत दोघांचा नंगाना सुरू झाला. त्याला आता केवळ आपल्या सावत्र आईला भोगण्याचाच नाद लागला होता. संधी मिळेल तेव्हा तो तिच्यावर तुटून पडू लागला. बहुतेकदा दिवसात शेतातील घरात त्यांचा खेळ चालत असायचा. हा प्रकार हळूहळू त्याची बायको रीनाच्या लक्षात आला होता. रोज दिवसभर ते दोघे शेतातील घरात दरवाजा बंद करून असतात. त्याची कुजबूज गावातही सुरू झाली होती. साहजिकच संशयाचे ढग जमा होत होते. या प्रकरणात घराची बदनामी होणार हे ओळखून रीनाने नवऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ती तुमची आई आहे. वाईट वर्तन करताना लाज नाही का वाटत? असा जाब विचारताच तिने त्याला संबंध तोडायला सांगितले. पण श्यामने तिला धुडकावून लावले. यातून त्या दोघांची भांडणे वाढतच गेली. रीनाने हे संबंध तोडण्यासाठी खूप प्रयत्न केला. तिने समजावून सांगितले, रागावली, कधी गावातील वडीलधाऱ्यांकडे तक्रार केली. अनेक वेळा गावात पंचायती बसल्या, पण श्याम काही ऐकायला तयार नव्हता. उलट तो अधिकच हिंसक होत होता. रीनावर मारहाण, अपमान, घरातून बाहेर काढणे हे सगळे आता रोजचेच झाले होते.
हे कधी थांबणार याचे उत्तर कोणाजवळच नव्हते, पण त्या नराधमाने यावर उपाय शोधला होता. मंगळवार दुपारी 2 वाजले होते. श्याम घरात आला आणि बायको रीनाला म्हणाला, चल आज आपण गावाजीला फिरायला जाऊ. रीना क्षणभर थबकली. काही दिवसापासूनच घरात तणाव होता, पण श्याम अचानक फिरायला बोलावत होता. तिने मुलांना घरातच थांबवले आणि स्वतः त्यांच्यासोबत निघाली. रस्त्यावर दोघांमध्ये फारशी बोलणी झाली नाही. रीनाच्या मनात शंका होती, पण ती शांत होती. संध्याकाळ होत आली होती. परतीच्या प्रवासात त्यांनी बंधुबिघा गावाजवळचा एक सुनसान रस्ता धरला. आसपास कुणी नव्हतं. आकाश काळवंडलं होतं आणि त्या अंधुक प्रकाशात श्यामने आपल्या खिशातून पिस्तूल बाहेर काढलं. रीनाने काहीच न समजल्याने मागे वळून पाहिलं आणि क्षणार्धात गोळी झाडली गेली. आवाज झाला. एक क्षणभर शांतता पसरली आणि रीना जमिनीवर कोसळली. तिच्या कपाळातून रक्त वाहू लागले. ती काही क्षण धडपडली आणि स्थिर झाली. श्यामने तिच्या निर्जीव शरीराकडे एक क्षण पाहिलं. कुठलीही खंत, कुठलाही पश्चाताप नव्हता. त्याचं शरीर रस्त्याच्या कडेला ओढलं, हात पुसले आणि शांतपणे चालत गावाकडे निघाला. रात्री 9:30च्या सुमारास श्याम घरी पोहोचला. घरात शुभम आणि चांदणी दोघेही आईची वाट पाहत होते. शुभमने निरागसपणे विचारलं, पापा मम्मी किधर है? श्याम थंड आवाजात म्हणाला, माँ कहीं चली गई है. एवढं बोलून तो गावातल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला निघून गेला. मध्यरात्री 2च्या सुमारास तो परत घरी आला. मुलांनी पुन्हा आईबद्दल विचारलं. त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. शुभम रडू लागला. आवाज ऐकून शेजारी धावत आले. लोक विचारपूस करू लागले. अचानक श्याम उठला. घराचं दार आतून बंद केलं, कपडा तोंडावर बांधला आणि मागच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला. त्याच्या या वागण्याने सर्वांना संशय आला. काहीतरी भयंकर घडलं हे नक्की, पण काय याचे उत्तर लवकरच मिळाले. बुधवारी पहाटे 5:30च्या सुमारास काही गावकरी शेताच्या वाटेने जात होते. रस्त्याच्या कडेला त्यांना एका स्त्रीचा मृतदेह दिसला. कपडे रक्ताने माखलेले, चेहरा ओळखता न येण्यासारखा. कुणीतरी म्हणालं, ही तर रीना देवी आहे. गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी लगेच अत्री पोलीस ठाण्याला फोन केला, पण फोन कोणी उचलला नाही. अनेक वेळा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी गावकऱ्यांनी थेट निमचक बतानीचे DSP सुरेंद्र कुमार सिंग यांना फोन केला. DSP काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहिलं, रीना देवीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जवळच गोळीचा खोका सापडला. परिसर सील करण्यात आला आणि तपास सुरू झाला. DSPंनी रीना देवीचा 9 वर्षाचा मुलगा शुभम याला विचारणा केली. शुभमने सांगितलं की 1 आठवडा आधीच त्याच्या वडिलांनी घरात पिस्तूल आणलं होतं. तेव्हा आईने विचारलं, हे काय आहे? तेव्हा वडील संतापले. त्यांनी आईला मारलं आणि म्हणाले की याचं जे करायचं ते मी करेन. हे सांगताना शुभमचा आवाज थरथरत होता. पापाने उसी पिस्तल से मेरी आम्मी को मार दिया, असं त्यानं पोलिसांना सांगितलं. त्या मुलाच्या निरागस पण जखमी डोळ्यातून त्या रात्रीचं सर्व सत्य बाहेर आलं. तिकडे श्याम ठाकूरने आपली सुटका करण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठलं होतं. त्याने ट्रेन पकडली आणि धनबादकडे रवाना झाला. दरम्यान पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर ट्रॅक करायला सुरुवात केली. लोकेशन धनबाद रेल्वे जंक्शनवर मिळताच रेल्वे पोलीस आणि गया जिल्हा पोलिसांनी संयुक्त छापा टाकला. काही तासांच्या प्रयत्नानंतर श्याम ठाकूरला अटक करण्यात आली. DSP सुरेंद्र कुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याला धनबादमध्ये पकडलं. त्याच्यावर खून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि महिलांवरील अत्याचार अशा गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. DSPंच्या मते तपासानंतर आरोपपत्र दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल, गोळीचा खोका आणि काही कपड्यांचे तुकडे जप्त केले. दरम्यान रीना देवीचा अंत्यसंस्कार तिच्या माहेरच्या मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला. 2 लहान मुले तिच्या चितेसमोर रडत उभी होती. शिवमच्या ओठावर एकच प्रश्न होता, आई परत येईल का? या प्रश्नांचे उत्तर कोणाकडेच नव्हते. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.